नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर माझा हा यूट्यूब चॅनल आहे ज्याचं की नाव आहे प्रियांका सुर्वे ब्लॉग्स। तर याच्यावरती मी रेसिपीज, व्लॉग, डेली ब्लॉग्स, क्लिनिंगचे व्हिडिओज, परत खूप छान छान रेसिपीज, डीमार्टची शॉपिंग कमी बजेटमध्ये कसं काय डीमार्टचं सामान घ्यावं आपलं रेग्युलर घरातलं, आणि अशा अनेक वेगवेगळ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओ अशा मी तुमच्यावर अनेक व्हिडिओ शेअर करत असते। हा आज एक वेगळा व्हिडिओ, आजचा हा वास्तुक शांतीचा हा व्लॉग आहे। तर वास्तुक शांती झालेली 8 डिसेंबर 2023 रोजी। तर खूप डिले मी अपलोड करते, कारण खूप लेट अपलोड करते मला माहिती आहे, पण घरातली अशी काही कामं होती त्याच्यामुळं मी त्या गोष्टीकडे म्हणजे एडिटिंगकडे लक्ष नाही देता आलं मला। आता हेच घर आहे जिथं मी राहते आणि ज्या घरात मी लग्न करून आले आणि जिथे माझा संसार थाटला आहे मी। तर काही कारणांमुळे तेव्हा असं वास्तुक शांती वगैरे हे पूजा करता नाही आल्या, काहीतरी होते अशा गोष्टी की ज्याच्यामुळे आम्हाला त्या टायमाला वास्तुक शांती करता नाही आली। तर आत्ता तब्बल आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होतील आता 1 मेला। तर एवढ्या दिवसानंतर आमच्या घरात ही वास्तुक शांतीची पहिली पूजा पार पडते आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या घरामध्ये पहिली जी पूजा घालायची ती वास्तुक शांतीचीच पूजा घालायची आहे, वास्तुक शांती करून घ्यायची आहे। कारण आपल्याला माहिती आहे आपण कुठलंही नवीन घर घेतो किंवा जे काय असं ना त्याच्यामध्ये आपण पहिली वास्तुक शांतीच घालतो, नंतर मग तिथे आपला आपण संसार थांबतो। पण ठीक आहे, जे काही असेल ओम शिवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम महेश्वराय नमो नमः। विद्यातत्वशोध्यामी स्वाहा, सर्वतत्वशोध्यामी स्वाहा। चौथ्याला पुन्हा सोडून ते हात पुसून घ्यायचा। तुम्ही पण 3 पाय सोडून घ्या। तत्वतत्वशोध्यामी स्वाहा, सर्वतत्वशोध्यामी स्वाहा। हस्त प्रक्षालम, मुख प्रक्षालम, उत्तर प्रक्षालम समर्पयामि। 3 वेळा प्यायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः। चौथ्याला सोडायचं। श्री कृष्णाय नमो नमः। हस्त प्रक्षालम, मुख प्रक्षालम समर्पयामि। हात पुसून घ्यायचं, हातामध्ये अक्षता घ्यायची, सर्व ध्यान करायचं। ब्रह्मानंदम परमा सुखदम केवलम ज्ञान। थोडंसं हातामध्ये घे, एक पळी पाणी घे, खोलगडा भाग करायचा असा। हाताला हात लावायचा, असं पकडून ठेवायचं, बोट एक मागे कर। ओम श्री महापुरुष कलियुगे परचने परदर्शी जांबोदे पेदंड मासोत्तम मासे हेमंत चित्रा नक्षत्रे शुभ योगे सौभाग्य योगे भवकरणे कन्या राशि तिथे चंद्र, वृश्चिक राशि तिथे सूर्य, मेष राशि देवगुनिष्ठाय शुभ पुण्य तिथो यजमानसे नामधारक। तुझं नाव घ्यायचं संपूर्ण, तुझं नाव घ्यायचं। नामनेन खंड सौभाग्यवती भार्य, हा पत्नीचं नाव घ्यायचं, मुलांची नाव घ्यायची। प्रियंका जयम सुरे, सृष्टी जयम सुरे, सश्यप कुलगोत्र उत्पन्नस्य मम म्हणायचं दोघांनी। मम आत्मना अगमुक्त फल प्राप्त्यर्थ अस्मक सकुटुंबांना सपरिवारांना क्षेम्य स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धन धान्य संतती संपत्ती यश कीर्ती शुभ लाभ फल प्राप्त्यर्थ परमेश्वर प्रीत्यर्थ मम स्वगृहे नूतन वास्तु प्रीत्यर्थ ग्रामदेवता कुलदेवता स्थानदेवता वास्तुदेवता। फुलपुष्पं समर्पयामि। मालित्यादिनोय प्रभुरतु कालोद्भव फुलपुष्पाणि समर्पयामि। घंटी घेतली। वनस्पती सोपे शंभवे नमः शिवाय कल्याणी पतेंदे नमः द्वारपाल देवताय नमो नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पतेंदे नमो नमः। 3 पाय तामनात पाणी सोडायचं। क्षेत्रपालाय सांगाय सहपरिवार देवताय नमो नमः। सर्वदोष परवास्तु देवताय नमो नमः। ग्रह प्रवेश प्रीत्यर्थ जागेवाला देवताय नमो नमः। हे क्षेत्रपालाय सांगाय सबर जागेवला ग्रामदेवता कुलदेवता वास्तुदेवता स्थानदेवता मातृदेवता पितृदेवता आपले यजमान सूर्य कुटुंबाने भगवंत छोटेसे वास्तु घेतले त्या प्रीत्यर्थ भगवंत ते धान्य 5 वासने आहेत ना बाहेर, त्यांच्याकडे एकाकडे पाणी दे, एकाकडे तांब्या देतो, एकाकडे तांबे देव आतमध्ये कर, एकाकडे झाडू दे, एकाकडे आरतीचं ताट दे, 5 येते, एकाकडे झाडू दे।
आणि देव तुझ्याकडं ते आत फिरवायचं. तसं नाही, तसंच राहू दे. ताट फिरव. डायरेक्ट ताट फिरवतो. अगरबत्ती साईडला ते एकाने पाणी शिंपडायचं, एक फुल त्यांना फुलं देवतेचं नाव घ्यायचं. तुळशीत लावा बाहेर तुळशीत लाव की तिथं बाहेर. देवतेचं नाव घ्यायचं, उजवा पाय टाकायचा आणि आतमध्ये घ्यायचं. ओम भद्रं कर्णे विष्णुयामध्ये हा भद्रं भजते रंगे दुष्टितं विषयमध्ये वैतं यदायु. ओम स्वस्ति न इंद्र वृधश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम त्र्यंबकं यजामहे सुर्मोक्षो यमामृतात्. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अग्नीची पूजा तर जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही कधीच ह्या घरामध्ये कुठलीच पूजा केली नव्हती. तर जे आमचे ब्राह्मण होते ते बोलले मग पहिल्यांदाच जर हे सगळं करताय तुम्ही वास्तुक शांती, मी फक्त वास्तुक शांती ठरलेलं. पण त्यानंतर ते बोले गृहप्रवेशही करा तुम्ही आणि अग्नीचं जे म्हणजे गॅसची पूजा वगैरे पण करा जशी अग्नीची पूजा. तर ते सगळ्या आम्ही गोष्टी केल्या. गृहशांती पहिलं गृहप्रवेश झाला आणि जसं की गावाला आपण घराच्या बाजूनं फेऱ्या मारतो, तर आता मुंबईच्या ठिकाणी फेऱ्या मारायला जागा नसते, त्याच्यामुळे आपण घरातूनच फेऱ्या मारून घेतलेल्या. आणि त्यानंतर आता इथे अग्नीची पूजा केली जाते. तर आता इथे आम्ही आता अग्निदेवतेची पूजा करून घेतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रीतीभाती असतात. तर आमच्या इकडे हे अशा पद्धतीने केलं जातं आणि जे ब्राह्मण असतात जगम त्यांच्याकडून पूजा केली जाते जास्त करून. तर चला तर मग कशी वाटते हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडून अशाच पद्धतीचे असते की वेगळ्या काही पद्धतीने असते तेही मला कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला की नाही हेही नक्की सांगायला विसरत जाऊ नका. चांगली बांधला सुटता नाही आणि सोडायला पण तूच आहेस. नागेश्वराचं जागेवराचं ज्यांना गुरु माता त्यांच्या मनामध्ये ध्यान करायचं. ब्रह्मानंदं परमा सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं
निर्मलं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य तर आता आपली मगाशी झालेली वास्तुपूजा करून झालेली आहे आणि आता वास्तुक शांती म्हणजे होम केला जातो. ते आता होमची तयारी झालेली आहे. जे अगोदरच्या काही विधी असतात ते केल्या जातात. त्यानंतर मग होमला सुरुवात करतात. ओम गणपते नमः स्वाहा ओम अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजिते सुरासुरे सर्व गणादि ओम गणपते नमः स्वाहा ओम अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजिते सुरासुरे सर्व गणादि ओम गणपते नमः स्वाहा ओम अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजिते सुरासुरे सर्व गण ओम गणपते नमः स्वाहा अग्नेय स्वागणे इदं मम पाणी सोडायचं आत्रोदके नवदक वर्षामि मंत्रोदके स्वाहा ओम देवसेनाय नमः स्वाहा ओम दैत्ये नमः स्वाहा ओम पुष्टे नमः स्वाहा ओम तुष्टे नमः स्वाहा ओम आत्मना कुलदेवताय नमः स्वाहा ओम महिषासुरे नमः स्वाहा ओम कोमरे नमः स्वाहा ओम वैष्णवे नमः स्वाहा ओम वाराय नमः स्वाहा. चला तर माझा आजचा हा व्लॉग मी इथंच एंड करते. आजचा हा वास्तुशांतीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असल्यास लाईक करा आणि कमेंट करूनही मला सांगा की कशी वाटली आमची वास्तुशांती, आमच्या इथल्या रीतीभाती. तर भेटू एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा.